नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. गांवकारीच्या फेसबुक लायव्ह अपडेटान हांव तुमचें स्वागत करता. आयज सकाळींच आमी एक फेसबुक लायव्ह अपडेट केल्लो आनी ह्या फेसबुक लायव्ह अपडेटान आमी विचारलेले की गोंयान सध्या कॅश फॉर जॉब्स, लँड कन्वर्जन, झोन चेंज आनी कितल्योश्योच ज्यो गजाली सुरू आसात त्या गजालींचेर आमचे तरणाटे कितें करतात काय म्हणून. आमचे तरणाटे शांत कित्याक, आमचे तरणाटे ह्या सगळ्या गजालींचेर कित्याक लागून पेटोवन उठनात, असो एक प्रश्न आमी सकाळच्या आमच्या फेसबुक लायव्ह अपडेटान केल्लो. आयज सांजे म्हटल्यार वदळ एक प्रेस कॉन्फरन्स जाली, खूप इम्पॉर्टंट आनी महत्वाची अशी ही प्रेस कॉन्फरन्स. पयले फावट या कॅश फॉर जॉब्स प्रकरणाचेर पुलिसांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. आयज नॅशनल प्रेस डे. मिडिया आमी लोकशाहीचो चवथो खांबो अशें म्हणटात, त्या मिडियाचो आयज राष्ट्रीय पत्रकार दीस आनी ह्या दिसा आयज पुलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेवन खंय तरी आपली एक ऑफिशियल भूमिका आनी ऑफिशियल माहिती आज पत्रकारां मुखार ह्या कॅश फॉर जॉब प्रकरणाची दवरली. पूण ह्या पुलिसांच्या ह्या प्रेस कॉन्फरन्सीन एक गजाल मुखेलपणान दिसून आयली, ती म्हटल्यार इनडायरेक्टली पुलिसांच्या प्रेस कॉन्फरन्सींतल्यान आमच्या सकाळच्या प्रश्नाक एका अर्थान एक जाप मेळ्ळी अशें हांव म्हणत. म्हटल्यार सकाळी आमी प्रश्न केल्लो की ह्या सगळ्या गजालींचेर आमचे तरणाटे कित्याक भायर सरनात, कित्याक उलयनात. तर ताची जाप आतां पुलिसांच्या प्रेस कॉन्फरन्सान मेळ्ळी की पुलिसांनी जी माहिती आतां त्या कॅश फॉर जॉब प्रकरणा संबंधी पब्लिका मुखार दवरली मिडियाच्या माध्यमांतल्यान, तातूंत ताणी पयली गजाल सांगली ती म्हटल्यार आतां मेरेनच्या पुराय ह्या कॅश फॉर जॉब तपासांत खंयच पुलिसांक पॉलिटिकल कनेक्शन दिसून येवंक ना. आता प्रेस कॉन्फरन्स घेवपी गोंयचे पुलीस मुखेली डीजीपी अलोक कुमार, ताच्या वांगडा नॉर्थ गोवा पुलीस अधीक्षक अक्षत कौशल आणि साउथ गोवा पुलीस अधीक्षक मॅडम सुनीता सावंत, हेर आयपीएस ऑफिसरूय ह्या प्रेस कॉन्फरन्सीक असले. म्हटल्यार गोवा पुलीस डिपार्टमेंटान जे जे वरिष्ठ आयपीएस ऑफिसर आसात ते सगळे आयपीएस ऑफिसर ह्या प्रेस कॉन्फरन्सीक असले. पूण मुखेलपणान डीजीपी, एसपी नॉर्थ आणि एसपी साउथ ह्या तिगाच जाणांनी ह्या प्रेस कॉन्फरन्सीक उलोवप केले. आता ह्या पुराय पुलीस टिमीन आमी जर पळयत जाल्यार हेर आयपीएस ऑफिसर जर सोडीत जाल्यार एकूच एसपी साउथ ज्यो आमच्यो गोंयच्यो एसपी आसात सुनीता सावंत, मॅडम सुनीता सावंत, ह्यो एकट्योच गोंयच्यो पुलीस ऑफिसर जांकां गोंयचो इतिहास आणि गोंयचो आतां मेरेनचो पुराय जो पॉलिटिकल सोशल प्रवास हो तांकां खबर आसा. हेर आयपीएस ऑफिसरांक गोंय कितले खबर आसा हें हांव सांगनच. पूण ते जर पळयत जाल्यार ह्या आयच्या प्रेस कॉन्फरन्सीन आतां मेरेनच्या तपासान पुलिसांक खंयच पॉलिटिकल कनेक्शन दिसून येवंक ना. आता तुम्ही म्हणटले पॉलिटिकल कनेक्शन आसपाकूच जाय अशें तूं कशें म्हणपाक शकता. आता हें हांव म्हणना, पूण पुलिसांच्या ह्या स्टेटमेंटाचेर एका गजालीचे म्हाका अजाप दिसता, ती म्हटल्यार पॉलिटिकल कनेक्शन असल्या शिवाय खरेंच या सुमार 50 गोंयकारांनी 94 देर आर 94 केसीस विक्टिम्स 94 जाणांनी आतां मेरेन कंप्लेनी केल्या. म्हटल्यार ह्या 94 लोकांनी जे पयशे दिले ह्या लोकांक ते बेश्टेच पयशे दिले, कसलेच पॉलिटिकल कनेक्शन ह्या लोकांचे आसा हाची खात्री करिनासतनाच पयशे दिले. ओके, एक वेळ आमी म्हणया जशें आयज पुलिसांनी सांगले की हे सगळे जे लोक आसात, ज्या लोकांचेर आतां मेरेन गुन्यांव नोंद जाला, एफआयआर जाला, अरेस्ट जाल्या, ते सगळे लोक एक अशा पद्धतीन एक पिक्चर क्रिएट करताले की दे वर व्हेरी क्लोज टू दीस पॉलिटिशियन्स. म्हटल्यार त्या पॉलिटिशियना वांगडाचे फोटे, त्या पॉलिटिशियना वांगडाचे आपले कितले लागींचे संबंध आसा अशे गजाली सांगप आणि अशे भासोवप अशें ते करताले आणि अशें चित्र तयार करून तांणी ह्या सगळ्या लोकांक तोपी घातली. खरेंच हे गोंयांत शक्य आसा काय कितें? गोंयांत गोंयकार आमचे लोक मतदार हे आपापल्या पॉलिटिशियनाकडे
कशे लागीं असतात हे म्हाका दिसता हांवें वेगळेपणान तुमकां सांगपाची गरज ना. आणि अशा वेळार जेन्ना पुलीस सांगतात की आता मेरेनच्या तपासान खंयच तांकां पॉलिटिकल कनेक्शन दिसून येवंक ना आणि हे सगळे जे लोक ज्या लोकांनी ह्या सगळ्या लोकांक तोपयो घातल्या ते सगळे लोक खंयच पॉलिटिकल कनेक्टेड ना, त्यांनी फक्त एक आभास आणि एक चित्र तयार केल्लें की आमी ह्या पॉलिटिशियनाकडे खूप लागींचे आसात म्हणून. आता ही गजाल आमच्या गोंयकारांक कितली हजम जातली हे हांव सांगपाक नजर, पूण जावं दॅट इज पुलीस स्टेटमेंट अँड वी वील एक्सेप्ट इट. आता मेरेन पुलीस स्टेटमेंटान केला तो आमी एक्सेप्ट करूया. आता पॉलिटिकल कनेक्शन जर ना म्हटल्यार ह्या लोकांनी ज्या लोकांनी आता इतक्या लोकांक तोपयो घातल्या तांणी पैसे घेवन कोणाचेच काम करूंक ना. जो मेरेन तांणी पैसे घेवन कोणाचे डेफिनेट काम करूंक ना, काम केल्या उपरांतूच लोकांक विश्वास बसतलो की अरे बाबा हय त्याच्या कडेन पैसे दिले ते गॅरंटेड काम करता, अशें जेन्ना चित्र तयार जाता तेन्नाच लोक पैसे पातये येतात. हरशी गोंयकार बारीक साणीन जर आमी पळयत जाल्यार खंयच पैसे पातये येतना आमकां दिसना. पूण ह्या असल्या गजाली म्हटल्यार साऊथ गोवान सुमार 5 crores अँड एबाव, नॉर्थ गोवाचो आंकडो तर पुलिसांनी दिवंकूच ना. मागीर इतले क्रोर्स ऑफ रुपीसाच्यो ज्यो तोपयो गोंयकारांक ह्या लोकांनी घातले ते सगळे गोंयकार पिशे काय कितें? ते सगळे गोंयकार मूर्ख काय कितें? जर अशें आसत जाल्यार ती म्हाका दिसता डेंजर सायन. क्रायम ब्रांच, सायबर क्रायम आणि पुलीस हांची जबाबदारी आता वाडली की ह्या गोंयान इतले जर मूर्ख लोक रावतात जाल्यार ह्या लोकांक आता पुलीस कशे वाटायतले? जो तो येतलो आणि गोंयकारांक तोपयो घालतलो, जो तो येतलो आणि गोंयकारांक फटयतलो. तुम्ही ह्या सगळ्या कॅश फॉर जॉब प्रकरणांतल्यान जे आता लोकां मुखार सांगतात की ह्या प्रकरणान अजून मेरेन खंयच पॉलिटिकल कनेक्शन दिसून येवंक ना, हे सगळे चित्र तयार करताले आणि लोकांक भुलयताली. तातूंत आणि एक महत्वाची गजाल पुलिसांनी सांगली ती म्हटल्यार ही जी 2 बायलां आसात पूजा नायक आणि दीपाश्री देसाई सावंत, दीपाश्री गावस देसाई कितें आसा तें, तांकां खंय श्रीमंतीची हव्यास आसली, तांकां लक्झरियस लायफ जगपाचें आसलें आणि ताका लागून तांणी लोकांक तोपयो घातल्यो, व्हडल्यो व्हडल्यो अलिशान गाडयो घेतल्यो, पॉश सामके बंगले बांदले आणि तातूंत ती भांगरां घालून ती रावताली. आता ह्यो सगळ्यो गजाली प्रॅक्टिकली बरोबर आसा. आमी ह्या पयल्या की कितलेशेच भुरगे आमचे गोंयकार जे चोरयो करतात, बायक चोरयो करतात नाजाल्यार आनी कितें करतात, हे सगळ्यो गजाली कित्या खातीर करतात तर सोऱ्याक लागून करतात. तांकां पार्टीज करपाक जाय, तांकां कॅसिनोन वचून खेळपाक जाय. हाचो अर्थ खंय तरी आमचे सोशल जे आमची एक लायफस्टायल आसा ती खंय तरी इबाडल्या हे हातूंतल्यान स्पश्ट जाता. मागीर जर सोशल आमची जर लायफस्टायल इतली इबाडल्या जाल्यार मागीर सरकार बरें काम करता का सरकार चुकीचें काम करता तो तुम्ही म्हणटले सोशल लायफ इबाडल्या जाल्यार ताका सरकार कसो जबाबदार? येस, कारण सरकारच्योच पॉलिसी ह्या सगळ्या गजालींचेर रिफ्लेक्ट जातात आणि म्हणून ही परिस्थिती आज निर्माण जाल्लेली आसा. तुम्ही कष्टान व्हडले जावपाक शकनात. तुमकां जर श्रीमंत जावपाक जाय, तुमकां जर बेगीतल्या बेगीन पयसो कमोवपाक जाय जाल्यार तुमचे आदर्श कोण? तर आमचे आदर्श हे राजकारणी. त्यांच्या भाशेन तुम्ही करात आणि तुम्ही पयसो कमयात. पुलिसांच्या पुराय तपासान पॉलिटिकल कनेक्शन जर पुलिसां सिरियस आणि भयानक अशीच गजाल जावपाक शकता. आता जी पुलिसांनी आकडेवारी दिल्या ती जर आमी पळयत जाल्यार टोटल केसीस ह्यो सावथान 12 आणि नॉर्थान 17 रजिस्टर जाल्ल्यो आसात. मागीर एरेस्टेड नॉर्थान सुमार 13 लोकांक आणि सावथान 20 लोकांक अरेस्ट जाल्ली आसा. टोटल विक्टिम्स हे ऑलमोस्ट 94 लोकांक फसवणूक जाल्ल्याच्यो कागाळी आता मेरेन नोंद जाल्ल्यो आसा. 29 लोकांचेर FIR रजिस्टर जाल्ली आसा आणि सुमार 39 लोक या सगळ्या प्रकारान दुबावीत अशा पद्धतीन पुलिसांच्या रेकॉर्डाचेर आसात. 116 ग्राम गोल्डूय पुलिसांनी जप्त केल्ले आसा. म्हटल्यार एका बायले मनशान प्रीती यादव म्हणटा तिणी लोकांकडल्यान नोकरी दिवपाच्या नावान भांगारूय घेतल्याचे पुलिसांच्या ह्या सगळ्या गजालींतल्यान आता आमकां दिसून येयल्लें आसा. पुलिसांनी SIT ची शक्यता टोटल फेटाळून लायली. असे आता मेरेन SIT स्थापन करपा विशीं कांयच निर्णय जावंक ना अशें पुलिसांचें म्हणणें आसा. ऑफकोर्स पुलिसांक स्वताचेर विश्वास आसा आणि
स्वतःचेर विश्वास असल्या कारणान SIT कित्याक असोय प्रश्न हातूंतल्यान निर्माण जावपाक शकता. पूण ही गजाल आयज गोंयकार आमकां सगळ्यांक खबर आसा. माझे सदांच एक म्हणणें आसा की आमी गोंयकार आमी सदांच आभासी पद्दतीन जगपाक आमकां खूब आवडटा. आमकां खरें खुरें जगपाचें नसता. आणि ही आभासी पद्दत म्हटल्यार जो तो सांगतलो आणि आमी ते खरें मानतले अशें आसपाक शकना. एक म्हटल्यार सरकारी नोकरी. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी एक स्टेटमेंट केल्लो की पयशांनी सरकारी नोकरी मेळना. येस, कांय पॉलिटिशियनाचे कांय लोक असतात, कार्यकर्ते असतात जे प्रामाणिकपणान त्या पॉलिटिशियना खातीर काम करतात. तांची फुकट कामां, कितलीशीच फुकट कामां ह्या पॉलिटिशियनांनी केल्ली आसत. पूण पयशांनी नोकरी मेळत ना हे विधान खरेंच गोंयकार तरणाटे मानपाक शकतात काय कितें? खरेंच पयशांनी नोकरी मेळना काय कितें? आणि अशाच तरेन आयज पुलिसांनी आपले एक चित्र तयार करपाचो प्रयत्न केला की हे पयशे जे घेतल्या तातूंत खंयच नोकरी मेळपाचो प्रश्न ना. आता आनी एक इम्पॉर्टंट गजाल, पुलिसांचें म्हणणें आसा की ही सगळी प्रकरणां ही 2014 ते 2015 ह्या कार्यकाळांतल्यान सुरू जाल्या. म्हटल्यार आताच्या सरकाराक टोटल क्लीन चीट. त्या वेळार कोविड आयलो, ताच्या उपरांत परत इलेक्शन जालें आणि हे सगळे पोस्ट भरपाचे उरले आणि तातूंतल्यान हो सगळो घोळ निर्माण जाला अशें पुलीस तपास सांगता. हाचो अर्थ 2017 उपरांत आणि आता 2022 उपरांत जे सरकार सत्तेर आसा त्या सरकाराचो इन्व्हॉल्वमेंट ह्या सगळ्या गजालीन ना काय कितें असो प्रश्न आता हातूंतल्यान निर्माण जावपाक लागला. आता पुलिसांचें आनी एक म्हणणें की ज्या ज्या लोकांची नावां त्या दुबावीत लोकांनी घेतली त्या सगळ्या लोकांक हाडून तांणी चौकशी केली अशें पुलिसांचें म्हणणें आहा. आता मेरेन खंयच्याच राजकारण्यांक पुलिसान स्टेटमेंट घेवपाक आपयल्लें आमी काय पळोवंक ना. हाचो अर्थ हे जे दुबावीत आसात त्या दुबावितांतल्या कोणेच आता मेरेन खंयच्याच पॉलिटिशियनाचें नांव घेवंक ना काय कितें असो आता प्रश्न हातूंतल्यान उपस्थित जाता. हे खरेंच काय कितें? हे लोकांक मान्य जातलें काय कितें असोय हातूंतल्यान आता एक नवीन विशय मुखार आयला. आता पयर गांवकारीन एक ऑडियो व्हायरल केल्लो. हो ऑडियो कोणाचो, ह्या ऑडियोन कोण उलयता हाच्या विशीं आमी कांयच सांगूंक नासले. पूण नोकरीच्या संदर्भात त्या ऑडियोन कितें तरी एक उल्लेख आसलो. मागीर RTI एक्टिव्हिस्ट सुदीप तामणकर हांणी ह्या संबंधान कुळे आनी फोंड्या दोनूय जाग्याचेर पुलीस कंप्लेंट केली की तो आवाज सावर्डेचे आमदार गणेश गांवकरांचो आसा आणि ह्या ऑडियोचो आणि तातूंत तांणी जे उलयल्या नोकरे खातीर पयशे दिवपाच्या संदर्भातली ताचो तपास पुलिसांनी करचो. आयज पत्रकारांनी ह्या विशीं पुलिसांक विचारले तेन्ना पुलिसांनी सांगलें की आमी कंप्लेनंटा कडेन एडिशनल इन्फॉर्मेशन मागला, तो ऑडियो ताका कसो मेळ्ळो आणि कितें इन्फॉर्मेशन ताच्या कडेन आसा काय कितें ह्यो सगळ्यो गजाली तांणी मागला असो स्टेटमेंट आता केला तांणी. आता तो ऑडियो कसो येयलो, कितें येयलो ह्यो गजाली पयश्यो, तो ऑडियो कोणाचो आवाज आणि तो कितें उलयला हाचो तपास पुलीस केन्ना लायतले ते इम्पॉर्टंट आसा. आयज आमी आनी एक ऑडियो रिलीज केला, तातूंत तर एक मंत्री सरळ सरळ सांगता की आपणे नोकरे दिले म्हणून. हाचो अर्थ कितें? आता तुमी म्हणटले हाचो संबंध पुलिसांकडेन कसो येता? जो कोणूच जर कागाळ करूं ना जाल्यार पुलीस कित्याक तपास करतले? कांय कांय प्रकरणांत कागाळ करिनासतनाय पुलिसांनी तपास केल्ले आसात. जसो कोर्ट कांय प्रकरणां सुवो मोटो घेता तशें पुलिसूय कांय प्रकरणां सुवो मोटो घेवपाक शकतात. पूण तितकी तत्परता आमचे पुलीस दाखयतले काय कितें? आता ह्या सगळ्या कॅश फॉर जॉबान पुलिसूय इन्वॉल्व जाल्लेले आमकां पळोवपाक मेळटा. एक पुलीस हातूंत सस्पेंडूय जाल्लो आसा. खरें म्हटल्यार पुलीस डिपार्टमेंटान जे पुलीस कॉन्स्टेबल कामाक लागल्यात, PSI कामाक लागल्यात, ते खरेंच पयशे दिनासतना आपल्या गुणवत्तेचेरूच लागल्यात काय कितें? जर लागल्यात जाल्यार त्या सगळ्यांक हांव सलामूच करतलो. पूण जर लागोंक ना आणि तांणी जर ह्यो सगळे पोस्ट मेळोवपाक जर पयशे दिल्ले आसत, कांय जाणांची पॉलिटिकल कनेक्शन खूब बरी असल्या कारणान तांची कामां फुकट जाली आसतली, तातूंत मातूय दुबाव ना. पूण कोणेच पयशे दिवं ना अशें आमी 100% म्हणपाक शकतात काय कितें? आणि जर तशें आसा, कोणेच जर पयशे दिनासतना फुकट आणि त्यांच्या मेरिटाचेर जर कामां जाल्ली आसात जाल्यार मागीर गोंयांत रामराज्य अवतरलें अशेंच म्हणचें पडटलें. आणि आमकां ताची अजून खबरूच ना. प्रत्यक्ष गोंयांत रामराज्य अवतरला आणि आमकां कोणाकूच, आमकां कोणाकूच खबर ना हें आमचें दुर्दैव म्हणचें पडटलें. इतलें जर क्लीन
पारदर्शक पद्धतीन जर आमचे प्रशासन आणि सरकार चलता जाल्यार ते रामराज्यच म्हणचे पडटले. मागीर आमकां हे रामराज्य अवतरला हे कळोवना कशें? म्हटल्यार एक तर आमी दुर्बुद्ध, इतले व्हडल्या रामराज्याची वळख जावपाची बुद्धी आणि कुवत आमची ना काय कितें असो प्रश्न आता हातूंतल्यान निर्माण जाता. हो सगळो व्हिडिओ आणि हो सगळो विशय तुमच्या मुखार दवरपाचें एकूच कारण की पुलीस ज्यांची जबाबदारी या लोकशायेन आमच्या नागरिकांचे संरक्षण, आमच्या नागरिकांचे रक्षण, या कायद्याचे योग्य पद्धतीन पालन जातले ह्या नदरेंतल्यान आमचे रक्षण करपाची जबाबदारी ही पुलिसांची आसा. पूण त्याच वांगडा पुलीस हे ह्या राजकारणाचे सरकारच्या हुकुमाचे ताबेदार. पूण ह्या हुकुमाचे ताबेदार जरी असले तरी तांकां कायदो, नेम, पुलीस कायदे ह्या सगळ्या गजालींतल्यानूच काम करचें पडटा. म्हाका दिसता हो सगळो विशय जो आसा अशे कितलेशेच पुलिसांच्योय फॅमिली आसतल्यो जांकां ह्या सगळ्या नोकऱ्या खातीर पयशे दिवचे पडटा आसतले, पयशे दिलेय आसतले, ते फटवलेय आसतले. पूण खंय तरी हो प्रकार स्टॉप जावप खूब गरजेचें आसा. एकीकडे काल बाबूश मोन्सेरात जे सरकारान मंत्री आसात तांणीच सांगला की हाची इंडिपेंडंट चौकशी जावपाक जाय म्हणून. अपोजिशनान हाची ज्युडिशियल चौकशी मागल्या. ह्यो सगळ्यो गजाली पयस दवरून खंय तरी आतां सरकार हातूंतल्यान टार्गेट जावपाक लागला. ही गजाल सरकाराक खंय तरी अस्वस्थ करपी थारल्या कारणान आयज पुलिसांक ह्या विशयाचेर सरकारान इन्स्ट्रक्शन दिवन ही प्रेस कॉन्फरन्स घेवपाक लायली. पूण ह्या पुलिसांच्या प्रेस कॉन्फरन्सींतल्यान जर पळयत जाल्यार खंय तरी पुलिसां कडल्यान खऱ्या गुन्यांवकारांक नाजाल्यार हातूंत जे खरे पॉलिटिकली इन्वॉल्व आसात, ज्या लोकांनी हे आपले एजंट तयार केल्ले आसात लोकांकडल्यान पयशे जमोवपाक, तांकां खंय तरी राखपाचो, तांकां खंय तरी तांचो बचाव करपाचो प्रयत्न हो पुलिसां कडल्यान जाता काय कितें असो दुबाव आयच्या ह्या प्रेस कॉन्फरन्सींतल्यान निश्चितपणान येता. आणि अशी जर भुमिका पुलीस घेत आसत जाल्यार मागीर कोण कागाळ करपाक फुडें येतलो, खंयचो तरणाटो ह्या विशयाचेर आंदोलन करपाक फुडें येतलो. तशा पद्धतीचे जर सकारात्मक आणि पॉझिटिव्ह जर रिस्पॉन्स ह्या सगळ्या गजालींक जर मेळटा आसत जाल्यार निश्चितपणान कितलेशेच आनीक लोक जे फटवले आसात ते भायर येवन कागाळ करपाक शकता आसले. म्हाका दिसता पुलिसांच्या ह्या प्रेस कॉन्फरन्सींतल्यान पुलिसांनी नेमकें कितें साध्य केलें, कितें परिस्थिती तांचेर आयली सत्य लिपोवन हें सगळें जनतेच्या मुखार दवरपाक ते पुलिसूच बाबडे जाणा आसतले. पूण गोंयकारांनी तुमी जर ही प्रेस कॉन्फरन्स आयकल्या आसत जाल्यार फाल्यांच्या पेपराचेर तुमकां ह्या प्रेस कॉन्फरन्सीच्या विशयाची बातमी वाचपाक मेळटली. खरेंच पुलिसांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्सीचेर तुमी कितले विश्वास दवरपाक शकतात? खरेंच आमचे पुलीस मेकळेपणान ह्या गजालीचेर उलोवपाक शकतात काय कितें? खरे आमचे पुलीस निपक्षपातीपणान ह्या सगळ्या घोटाळ्याचो तपास करपाक शकतात काय कितें? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरां तुम्ही निश्चितपणान दिवपाक शकतात आणि निश्चितपणान आमच्या कमेंट बॉक्सांतल्यान तुमच्यो प्रतिक्रिया आमच्या मेरेन निश्चित आणि जरूर कळोवच्यो. तर अशाच तरेन वेगवेगळे विशय आमी तुमच्या मुखार घेवन येत रावतले. आमचे गांवकारी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करपाक विसरू नाकात. तुमचो सपोर्ट हो आमच्या खातीर खूप महत्वाचो आसा आणि निश्चितपणान तुम्ही गांवकारी युट्यूब चॅनल ओपन केल्या उपरांत ते सबस्क्राईब करात. आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, इंस्टाग्राम फॉलो करात. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं.